शिवसेनेचे आंदोलन करण्याची स्टाईल हे टाळा ठोकून आम्ही केलेलं आहे शिवसेना स्टाईलने। आणि येणाऱ्या काळात या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस वाल्यांची दादागिरी बंद व्हावी। या विद्यार्थ्यांच्या मार्फत जी पालकांची लूट होत आहे, जे आवाढव्य फी हे वसूल करत आहेत, दाखवतात एक आणि वसूल एक करतात। यामुळे याच्या विरोधात, या पालकांच्या लुटी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। हे जे आपण बघितलं ते कोचिंग क्लासेस वाले यांचे अर्ध्याच्या वरी 90% बांधकाम हे अनधिकृत आहे। यांना पाठीशी कोण घालतंय हे आम्ही रस्त्यावर येऊन विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आलेली आहे। आणि येणाऱ्या काळात जर पालकांची लूट या जर क्लासेस वाल्यांनी थांबवली नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय 100% राहणार नाही। आणि आपल्या चॅनल मार्फत मी प्रशासनाला विनंती करतो की आयुक्त साहेब, या अनधिकृत बांधकामाची नोटीस निघूनसाठी तुम्हाला कुणाची पत्रिका हवी आहे का हा अनधिकृत बांधकाम पाडायचे म्हणून? माझ्या माहितीस्तव 270 नुसार सचिवाची सहीचं पत्र आलेलं आहे आयुक्ताला। मग आता तुम्ही कुणाच्या आमंत्रणाची वाट बघताय? आणि येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो, जर हे अनधिकृत बांधकाम क्लासेस वाल्यांचे पाडले नाही, यांचा पार्किंगचा प्रश्न आणि अनेक प्रश्न जे पालकांना फसवतात हे विद्यार्थ्यांमार्फत, तर त्या सर्व पालकांच्या वतीने मी एक विनंती करतो या कोचिंग क्लासेस वाल्याला, तुमची दादागिरी यापुढे इथे सहन केली जाणार नाही। या नंतर शिवसेनेचं आंदोलन हे उग्र रूपाचं असेल आणि शिवसेना काय असेल हे तुम्हाला येणाऱ्या काळात नक्की दाखवल्याशिवाय राहणार। सांगितलं काय होतं विद्यार्थ्यांची फसवणूक तुम्हाला सांगतो। यांचे टॉपर बघा, यांचे मोठे मोठे जे होल्डिंग लागलेले आहेत, तो एकच टॉपर हा प्रत्येक क्लासेस मध्ये कसा येऊ शकतो? माझा हा आपल्या चॅनल मार्फत कोचिंग क्लासेस वाल्याला प्रश्न आहे। आणि तुम्ही 10 ते 20 हजाराच्या बॅच होते यांच्या, 20 आणि 30 हजारातून लोक 5 आणि 10 जर टॉपर येत असतील तर हा संशोधनाचा विषय। बाकी 90% जे 9,900 विद्यार्थी गेले कुठे? त्यांनी फी कमी दिली का? आपल्या चॅनल मार्फत या क्लासेस वाल्यांना आव्हान आहे, तुम्ही जिम्मेदारी फक्त 5 ते 10 लोकांचीच घेणार आहात का? बाकीच्या 90% लोकांनी फी नाही दिली का? यांचे मोठे मोठे होर्डिंग आणि हे अतिक्रमण आणि यांची रोडवरली दादागिरी ही शिवसेना खपवून घेणार नाही। काही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा संकल्प यांनी केला, ते देतात की नाही? ऐका ना, मोफत शिक्षणाच्या नावावर मी सांगतोय ना तुम्हाला, या कोचिंग क्लासेस वाल्याला आपण सांगलेला मुद्दा सुद्धा मी आपलं स्वागत करतो की हा आमच्या निवेदनामध्ये मुद्दा नव्हता, याच्यामध्ये आम्ही घेऊ, याच्यात ऍडिशन करू। या मुद्द्यामध्ये सांगतो तुम्हाला, हे मोठे होर्डिंग लावतात की आम्ही 50% शेतकऱ्यांचे मुलं, एवढे मुलं तेवढे मुलं, यांनी फक्त 50 ते 100 विद्यार्थी दाखवावेत, आम्ही यांना ऑस्कर देऊ, शिवसेनेचा ऑस्कर। कोचिंग क्लासेस इथंच का ही सुरुवात आहे, स्टार्टिंग? हा मोठा बाहुबली नांदेडचा अदानी हा कोणाळे सर आहेत, त्याच्यामुळे सुरुवात यांच्यापासून आणि शेवट मग प्रत्येक क्लासेसला आम्ही घुसणार आहोत। त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे, आंदोलन म्हणजे ट्रेलर आहे। प्रत्येक क्लासेसला तुम्हाला सांगतोय, मागा आपण जी बिल्डिंग बघतोय याच्यात 5 ते 6 हजाराच्या वरी विद्यार्थी असतील। यांच्या पार्किंगची व्यवस्थाची जबाबदारी कुणाची आहे? आयुक्तांची आहे का क्लासेस वाल्यांची आहे? तर आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो आयुक्त साहेबांना, उघडा डोळे बघा नीट।